नमस्कार. TV नेक्स्ट मराठीच्या वतीने मी राजेंद्र मुकोटे आपलं स्वागत करतो. गेली 38 वर्षे जो कोल्हापूरचा लढा चालला होता 5 जिल्ह्यांचा, त्याला अखेर यश येऊन शासनानं नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे आणि खंडपीठ हे आपल्या इथं आता सुरू होत आहे. आणि या निमित्तानं विविध वकील, माजी अध्यक्ष, तसेच विविध पक्षकार, विविध संघटनाचे प्रतिनिधी यांच्या काय भावना आहेत आणि मुख्य होते वकिलांच्या काय भावना आहेत या आपण या ग्राउंड रिपोर्टमधून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करण्याबाबतची अधिसूचना काल जारी झाली. 18 तारखेला खंडपीठ सर्किट बेंचचं कामकाज नियमितपणानं कोल्हापुरात चालू होणार आहे. तथापि उद्घाटनाचा जो कार्यक्रम आहे तो 16 तारखेला होणार किंवा 17 तारखेला होणार याबाबत अद्याप निश्चित माहिती आपल्याकडे आलेली नाही आणि ती आज 1-2 दिवसात आपल्याला समजेल. ते झाल्यानंतर 16 किंवा 17 तारखेचं मी आपल्याला सांगू शकतो. 44 वर्षाची मागणीची पूर्तता झालेली आहे, काय भावना आहे? आता बघितलं तर आपली जी मागणी आहे ती 40 वर्ष जवळजवळ प्रलंबित मागणी होती. बरीचशी आंदोलनं झाली, बरेचसे मोर्चे झाले, पण आत्तापर्यंत आपल्याला कधी यश आलं नव्हतं. आणि आत्ता जे यश आले ते मी असं म्हणलं तर वावगं होणार नाही की राजर्षी शाहू छत्रपती महाराजांची पुण्याई आणि गवई साहेबांची इच्छाशक्ती. कारण गवई साहेबांनी गेली 5 वर्ष या आमच्या मागणीला पाठबळ दिलं आणि पाठबळ देऊन ज्यावेळेला ते सरन्यायाधीश झाले त्यावेळेला त्यांनी हे निश्चितपणाने ठरवलेलं होतं की कोल्हापूरचं सर्किट बेंच स्थापन करायचं आणि त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये हे स्थापन केलं. सर्किट बेंच कोल्हापुरातलं जे स्थापन झालं आहे याचं पूर्ण श्रेय फक्त गवई साहेबांना आहे. कारण गवई साहेबांच्यामुळंच हे सर्किट बेंच स्थापन झालेलं आहे. त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य साहेब आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत. या सर्व लोकांनी एकत्रित निर्णय घेऊन सर्किट बेंच स्थापन केले. त्याबद्दल मी पहिलं माननीय नामदार भूषण गवई साहेबांच्याबद्दल ऋण व्यक्त करतो. तसंच माननीय आलोक आराध्य साहेब आणि माननीय देवेंद्र फडणवीस या सर्वांचं मी 6 जिल्ह्याच्या खंडपीठ कृती समितीच्या वतीनं आभार मानतो. ॲडव्होकेट जी जोशी वंदुरकर ह्या 40 वर्षाच्या लढ्यातून, संघर्षातून हा आजचा दिवस आपण पाहतो आहे. खऱ्या अर्थानं छत्रपती शाहूजी महाराजांनी हायकोर्टची मुहूर्तमेढ या ठिकाणी रोवली होती. शाहूजींचा आदर्श घेऊन ह्या समाजासाठी, ह्या तळागाळातल्या जनतेसाठी न्याय, जस्टिस टू डोर खऱ्या अर्थानं व्हावा यासाठी गवई साहेबांचं हे अत्यंत मोलाचं योगदान ह्या कोल्हापूरसाठी आहे. ह्या कोल्हापूरला यामुळे सर्वांगीण विकास होणार आहे. कोल्हापुरातील जनतेसाठी, ह्या गोरगरीब जनतेसाठी जे मुंबईला जाण्याचा जो त्रास होत होता तो अत्यंत अल्प दरामध्ये आणि अत्यंत कमी त्रास होऊन खऱ्या अर्थानं न्याय दिला जाणार आहे. खरोखरच या ठिकाणी मी गवई साहेबांचं मनोमन आभार करतो. आणि आत्तापर्यंत जो संघर्ष झाला त्यासाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं या ठिकाणी खरोखर मनपूर्वक आभार ॲडव्होकेट गिरीश खडके, माजी जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन. हा जो खंडपीठाचा लढा गेल्या 40 वर्षाहून अधिक काळ सुरू होता. आम्ही वकिली सुरू केल्यापासून ही मागणी आम्ही सातत्यानं शासनासमोर आणि न्याय व्यवस्थेकडे मागत आहोत, परंतु याला यश येत नव्हतं. परंतु या यशामागे स्वस्त आणि जलद न्याय मिळावा आणि कोल्हापूरला सर्किट बेंच व्हावं अशी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय नामदार भूषण गवई साहेब यांच्या अथक प्रयत्नामुळं हे आम्हाला यश आलेलं आहे. इथून पुढं कोल्हापूरमध्ये 6 जिल्ह्यातील सर्व पक्षकारांना कोल्हापूर येथे सकाळी येऊन आपापल्या घरी जाता येईल व न्याय सुलभ व स्वस्त मिळेल. आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे. हा जो लढा होता हा सर्व सामान्य नागरिक, पक्षकार, संस्था, पोलीस खातं, निरनिराळ्या सहकारी संस्था या सगळ्यांना व वकील व पक्षकारांना सुलभ आणि स्वस्त न्याय मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. 38 वर्षाच्या लढ्याला यश आलेलं आहे. आपण अध्यक्ष असताना सुद्धा यामध्ये मी अध्यक्ष असताना सुद्धा आम्हाला 1 वर्ष आम्ही केलेल्या कार्यामुळे 1 वर्ष मुदतवाढ मिळालेली होती. त्या काळात आम्ही माननीय भूषण गवई साहेबांना सिंधुदुर्ग येथे भेटलो होतो. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदाच या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी जाहीर पाठिंबा दिलेला होता. त्यांच्या मते कोल्हापूरला सर्किट बेंच देणं आवश्यक आहे, कारण सर्वसामान्यांना स्वस्त व जलद न्याय मिळेल.
वकिलांचीही जबाबदारी यामुळे वाढणार आहे. युवा वकिलांना एक मोठं व्यासपीठ वकिलांना मिळणार. वकिलांची जबाबदारी वाढणार आहे. कोल्हापुरात काम वाढणार आहे. कोल्हापूरचा विकास होणार आहे. सर्व विभागीय कार्यालय कोल्हापुरात येणार आहेत. त्यामुळे सर्वांगीण विकास या 6 जिल्ह्यातील पक्षकार, वकील आणि सर्वांना याचा फायदा होणार आहे. कृष्णा काशीद माझं नाव. गेली 50 वर्षे हायकोर्ट व्हावं, हायकोर्ट बेंच व्हावं म्हणून आमची पक्षकारांची, वकिलांची, जवळजवळ सर्व कॅटेगरीच्या लोकांची मागणी होती. त्याप्रमाणात झालेलं आहे. 18 तारखेपासून सुरू होईल. यामध्ये ज्युनियर वकिलांचा भयंकर फायदा होणार आहे आणि पक्षकारांचा म्हणजे आमचा फायदा असा होणार आहे की आम्हाला इथून मुंबईला जायला लागायचं, मुंबईमध्ये राहायला लागायचं, वकिलांची भेट घ्यायची, ते आता फार कमी होणार आहे. फार कमी म्हणजे कमीच होणार आहे आणि पक्षकारांना भयंकर चांगल्या प्रकारचा न्याय मिळणार आहे. का तर त्यांना इथल्या इथं वकिलांना भेटता येते. सोलापुरात जरी आला तरी सकाळी निघून संध्याकाळी परत त्याला जाऊ शकतो. वकिलांना भेटून कोर्टात हजेरी लावून त्या काम करून जाऊ शकतो. हा सगळ्यात चांगला फायदा. आणि त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याला याचा चांगला फायदा इकॉनॉमिकदृष्ट्या 5 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. 38 वर्ष हे आंदोलन तुम्ही बघितलेलं आहे. होय, सर्व पक्षीय संघटना हो. आहेत. काय तुमच्या भावना आहेत? काय माझ्या भावना म्हणजे फार चांगली गोष्ट झाली ही आहे. सर्वांचं समाधान झालं आहे. त्यामुळं आमच्या ह्याला यश आलं. 38 वर्ष लढा चालू होता हायकोर्ट बेंच व्हावं म्हणून. सर्किट बेंच झालं. फार म्हणजे फार फायदा लोकांचा होणार आहे. ॲडव्होकेट रणजित कवाळे, अध्यक्ष क्रिमिनल बार असोसिएशन. आज जे काल नोटिफिकेशन निघालं बॉम्बे हायकोर्टचं सर्किट बेंच स्थापन करण्याचं कोल्हापुरात, त्याचं आम्हा वकीलवर्ग, पक्षकार, संघटना, इतर ज्या सहकार्य लाभलेलं आहे त्यांचा आम्ही एक वकील म्हणून, एक अध्यक्ष, क्रिमिनल बारचा अध्यक्ष म्हणून मी सगळ्यांचे आभार मानत आहे. हे सर्वांनी केलेल्या आंदोलनाची एक पोचपावती चीफ जस्टिस ऑफ इंडिया गवई साहेब यांच्याकडून दिलेली आहे. खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचा वारसा चालवण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे. जे आज आपल्याला नव्यानं स्थापन झालेल्या सर्किट बेंचमधून लोकांच्या वेगवेगळ्या प्रकारचे न्याय निवाडा करण्याचे काम कोल्हापुरात होणार आहे. 6 जिल्ह्यातील केंद्रस्थान म्हणून कोल्हापूर घोषित झाल्यामुळं यामुळे कोल्हापुराचा आर्थिक व सामाजिक विकास देखील होणार आहे. मी ॲडव्होकेट संगीता रमेश तांबे गेली 20 वर्ष आपल्या कोल्हापूर जिल्हा इथे प्रॅक्टिस करत आहे. आज आम्हाला जे खंडपीठाचं सर्किट बेंच मंजूर झालेलं आहे त्याबद्दल प्रथमतः सर्व कोल्हापूरकरांच्या तमाम कोल्हापूरकरांच्या वतीने आणि आम्ही हा जो लढा दिला होता, जे 6 जिल्ह्यातील वकिलांच्या जो लढा दिला त्याला आज यश आलं. आणि हे यश म्हणजे सर्वसामान्य आणि सर्व वकिलांचं सर्वांना बहाल करते. कारण का एखाद्या केसमध्ये जर उलट निकाल दिला गेला तर मुंबईला जाण्याची तेवढी परिस्थिती नसायची त्या पक्षकारांची. आणि एकदा जाणं मुंबईला हे शक्य नाही, तर ते तिथं दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा जाणं हे खरंच पक्षकारांना त्यांना आर्थिक आणि मानसिकरित्या पण न परवडणार होतं. आता कोल्हापुरात आपल्या इथे खंडपीठ सर्किट बेंच आल्यामुळे फक्त पक्षकारांचंच नाही, वकिलांचं आणि आपल्या संपूर्ण कोल्हापूरकरांना हा जो ऐतिहासिक क्षण आणि भाग्याचं आले आणि याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करते. थँक्यू. 2018 वर्षे सिव्हिलमध्ये काम करत आहे. 2018पासून आज तागायत मी 2007पासून आज तागायत प्रत्येक आंदोलन मी बघितलेलं आहे. खंडपीठासाठी कोल्हापुरामधील ज्येष्ठ वकील, कनिष्ठ वकील यांनी प्रचंड डिवोटेशन केलेलं आहे आणि त्याचंच फलित आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश जस्टिस भूषण गवळी साहेब यांचे आम्ही सर्व वकिलांच्या वतीने खूप खूप आभार मानतो. केवळ खंडपीठ यायचं कारण, एकमेव कारण म्हणजे जस्टिस भूषण गवळी साहेब त्यांची कोल्हापूरबद्दल असलेली आपुलकी, प्रेम, माया यामुळेच हे शक्य झालं आहे. त्याचबरोबर मी शासनाचा देखील सर्व वकिलांच्या वतीने आभार मानतो. त्यांनी इतक्या कमी वेळामध्ये आपले इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याकरता आर्थिक तरतूद केली. मनोज सूर्यकांत कदम, मी कोल्हापूर जिल्हा बारमध्ये प्रॅक्टिस करतो आहे. रामोडी साहेब, कालच्या ज्या अनाऊन्समेंटमुळे, नोटिफिकेशनमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा व 6 जिल्ह्यांमध्ये एक वकिलांमध्ये उत्साह चालू आहे. सदर नोटिफिकेशनमुळे गेले 38 वर्ष
वकिलांचा जो लढा चालू आहे खंडपीठासाठी, काल त्याला यश मिळालेलं आहे. म्हणून मी पूर्ण ह्या लढ्यात ज्या ज्या वकिलांनी आंदोलन किंवा विविध प्रकारे आंदोलनं व निदर्शने केले त्यांना मी माझ्या वतीने हार्दिक आभार मानतो त्यांचं. आणि फडणवीस साहेबांचं विशेष करून मी आभार मानतो, कारण की त्यांच्या कारकिर्दीत हे मोठं यश आम्हाला प्राप्त झालेलं आहे. मी ॲडव्होकेट दत्ताजी कावळे, माजी अध्यक्ष कोल्हापूर सिटी क्रिमिनल बार असोसिएशन. कोल्हापूरसह सांगली, सोलापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या 6 जिल्ह्यांच्यासाठी अतिशय सुवर्णाक्षराने लिहिला गेलेला हा क्षण आहे. काल भारताचे सरन्यायाधीश आदरणीय गवईसाहेब यांनी कोल्हापूरमध्ये सर्किट बेंचची स्थापना करून गेली 38 वर्ष प्रलंबित असणारा हा प्रश्न जो आहे मार्गी लावला. त्यामुळेच सगळ्यात प्रथम मी आदरणीय गवईसाहेबांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना मी धन्यवाद देतो. गेली 38 वर्षापेक्षा जास्त काळ वकील, पक्षकार, राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटना, NGO, तसेच शाळेचे विद्यार्थी, मीडिया, वृत्तपत्र वाहिन्या यांनीसुद्धा ह्या प्रश्नांची उचल धरली आणि ह्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केले. त्या सर्व घटकांचे मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. यामुळे येणाऱ्या ह्या 6 जिल्ह्यांच्यामध्ये अतिशय महत्त्वाची जबाबदारी अशी वाढलेली आहे की गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ह्या सर्किट बेंचचा वापर होईल आणि समाजामध्ये समानता येण्यासाठी किंवा अन्याय दूर होण्यासाठी आणि राहिलेल्या पेंडिंग केसेस ज्या आहेत त्या गतिमानतेनं निर्गत होण्यासाठी मदत होईल अशी मला आशा आहे. मी ॲडव्होकेट कोमलराव राणे, जिल्हा बार असोसिएशनचा माजी उपाध्यक्ष, क्रिमिनल बारचा माजी अध्यक्ष. आम्ही आमच्या सर्व वकिलांनी, 6 जिल्ह्यातल्या वकिलांनी गेली 38 वर्षापेक्षा जास्त कालावधी या खंडपीठासाठी अत्यंत कसोशीने प्रयत्न केलेले होते. त्यासाठी येणाऱ्या प्रत्येक अडचणीला आम्ही तोंड देत आलेलो होतो. आम्हाला ह्यामध्ये भरपूर काही आम्ही उपोषण केलेलं होतं, बाकी बऱ्याच गोष्टी केलेल्या होत्या. त्यामध्ये जनतेनं, न्यायव्यवस्थेनं आणि इतरांनीसुद्धा आम्हाला फार पद्धतीनं मदत केलेली होती. त्या सगळ्याचा परिपाक म्हणून ह्या वेळेला हे आम्हाला जे खंडपीठ मिळालेलं आहे ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. ही 6 जिल्ह्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. 6 जिल्ह्याची प्रगती होण्यासाठी याचा फार मोठा उपयोग होईल. त्याचबरोबरीनं गरीब पक्षकारांना न्याय मिळणं अतिशय सोयी आणि सोयीसोयी ह्यामध्ये सगळ्यात जास्त आम्हाला जी मदत झालेली आहे किंवा ज्यांना आमच्या सगळ्या भूमिका पटलेल्या आहेत ते आदरणीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गवईसाहेब यांचे आम्ही 6 जिल्ह्यातले वकील लोक अत्यंत ऋणी आहोत आणि आम्ही त्यांच्या कायमस्वरूपी ऋणात राहू एवढी ग्वाही देतो आणि थांबतो. नमस्कार. गेली 38 वर्षे सुरू असलेल्या कोल्हापूरच्या खंडपीठ मागणीचा अखेर पूर्तता झालेली आहे आणि या निमित्तानं सर्व कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष, विद्यमान पदाधिकारी, क्रिमिनल बार असोसिएशन पदाधिकारी, सहकार कोर्टाचे पदाधिकारी या सर्वांच्या भावभावना आपण इथं जाणून घेतलेल्या आहेत. तिन्ही पिढ्यातील वकिलांना यामुळे नक्कीच आनंद झालेला आहे. 5 जिल्ह्यातील न्यायव्यवस्था ही अत्यंत यामुळे गतिमान होईल. कोल्हापूरच्या विकासाला यामुळे मोठं हातभार लागेल आणि राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याचबरोबरीने सुप्रीम कोर्टाचे माननीय गवई सर या सर्वांच्या उपस्थितीत याचा उद्घाटन सोहळा मोठ्या प्रमाणात होणार आहे. वाजत गाजत कोल्हापूर या जनतेने यामध्ये सहभागी व्हावं असं आव्हानही वकिलांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. या सर्व भावभावना आम्ही आपल्यापर्यंत पोचवत आहोत TV नेक्स्टच्या माध्यमातून. मी राजेंद्र मकोटे. धन्यवाद.